संकर्षण कराडे यांची कोरोनामध्ये व्हायरल झालेली कविता आज मी आपल्या पुढे सादर करीत आहे. ती आपण शांततेने ऐकावी ही नम्र विनंती. तर बाबा महाराज सातारकरांना असं कोणीतरी विचारलं की बाबा महाराज तुम्ही 86 वर्षाचे आहात आणि तुम्ही 85 वर्ष वारी केली. तर ते म्हणाले नाही मी 86 वर्ष वारी केली. ते म्हणाले कसं काय? पहिल्या वर्षाची वारी माझ्या आईच्या पोटात झाली. ह्या ऐकल्यानंतर मला खूप गरमून आलं. मग त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला वाईटही वाटलं? यंदा वारी चुकली. ते म्हणाले नाही 86 वर्ष वारी पांडुरंगाची सुद्धा होत होती मग ती त्याची चुकली माझी नाही. हे ऐकल्यानंतर मला खूप कालवलं म्हणावं. मग त्या भावनेतून मी लिहिलं की त्या हक्काने जर एक वारकरी पांडुरंगाशी बोलू लागला तर तो काय बोले की पंढरीच्या विठुराया कसं काय रे बराय का? पंढरीच्या विठुराया कसं काय रे बराय का? यंदा वारी नाही म्हणे हा खराय का? पंढरीच्या विठुराया कसं काय रे बराय का? यंदा वारी नाही म्हणे हा खराय का? म्हणजे आम्ही यंदा रखमाई पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे लेकरांच कसं आपले बापाकडे यायचं नाही? नाही नाही आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे दाखवून घेतो. नाही नाही आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे दाखवून घेतो आणि नुसतं आधी म्हणलं की तुझा चेहरा येतो. पण विचार करे बाबा तुला खरं जमल का? अरे पंढरीचं गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया वारीने हे वाईट झालं. पंढरीच्या विठुराया वारीने हे वाईट झालं. पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू होताच की दवाखान्यात असा उभा टाकलेला चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. तो बंदोबस्तालाही होताच देवा खाकी वस्त्र घालून कचरा सुद्धा उचलास की रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती जर पडलास रे? पंढरीच्या विठुराया किती जर पडलास रे? एवढं सगळं करून पूर्ण सिमीवर पण लढलास रे. इतकं करतोस की रे देवा तुझं नाही चुकत रे. तुम्ही 28 उपाय चुकत रे. नाही बघा देवा तुला आराम देतो. वारकरी हक्कात म्हणतो पांडुरंगाला की नाही बघा देवा तुला आराम देतो पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून देतो. मग तेव्हा गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची आणि मग या सगळ्यावर एकच लस ज्ञानबाब तुकाराम नामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. तुझ्या भक्तांकडे असाच लक्ष ठेव बघ. तुझ्या भक्तांकडे असाच लक्ष ठेव बघ. रामकृष्ण हरी.